एकही रुपया खर्च न करता मशीनची फुल सर्व्हिसिंग कशी करायची ते बघूयात. ब्लाऊज शिवताना आपल्याला मशीनचा आवाज येतो किंवा ब्लाऊजचा कपडा पुढे सरकत नाही किंवा सतत दोरा तुटतो आणि टीबी व्यवस्थित नाही, अशा जे काही प्रॉब्लेम आहेत ते आपण मशीनची सर्व्हिसिंग केल्यानंतर पूर्ण जे प्रॉब्लेम आहेत मशीन संदर्भातले ते प्रॉब्लेम बिलकुल येणार नाहीत. म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला एकही रुपया न खर्च करता घर बसल्या तुम्हाला तुमचा वेळ वाचणार आहे, बाहेर जाण्यासाठीचा पैसे वाचणार आहेत. त्याचबरोबर स्वतःच्या हाताने आपण परफेक्ट असं सर्व्हिसिंग कसं करायचं ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, आपला जो मशीनला लावलेला दोरा आणि आपली जी डब्बी आहे ना ती काढून घ्यायची आहे. आणि आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे, आपल्याला एक ब्रश लागणार आहे, तेल लागणार आहे मशीनसाठी, मशीनचा नट खोलण्यासाठी आपल्याला हे स्क्रू ड्रायव्हर लागणार आहे, एक पंच लागणार आहे आणि एक कपडा लागणार आहे पुसण्यासाठी आपल्याला. तर आपण आता काय करूयात, मशीन खालती काढून घेऊयात आणि आपण पूर्ण व्हिडिओ जो आहे तो खाली बसून मशीन व्यवस्थित खालती घेऊन करूयात. आता आपण मशीन आहे ती खालती काढून घेतलेली आहे. आता आपण मशीनची स्टेप बाय स्टेप कशी सर्व्हिसिंग करायची ते मी तुम्हाला सांगते. सुरुवातीला हा पार्ट आहे तो आपण असा थोडासा साईडला करून घ्यायचा आहे, पूर्ण काढून घेतला तरी चालेल. त्याच्यानंतर या पंचने आपल्याला इथं जे ऑइलिंग आहे ते पुसून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा पार्ट काढायचा आहे, व्यवस्थित असा हा पार्ट काढायचा आणि आता आपण हे काढून घेऊया. आणि नट आपण हे व्यवस्थित काढू. हा नट काढलेला आहे. आता शटल जे आहे ते वरती करायचं आपल्याला, शटल वरती करायचं आहे आणि हा पार्ट आपल्याला व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे. बघू शकता आता आपण ह्यामध्ये किती कचरा आहे. आता मी तुम्हाला इथं दाखवते, इथं भरपूर असा कचरा साठलेला आहे. आता हे जे आहे ते पंचनं आपण हे पुसून घेऊयात. पुसून घेतल्यानंतर आता आपण बघा इथं भरपूर असे कचरा आहे. सुरुवातीला आपण हे पंचनं जे आहे ते पुसून घेऊ. आणि आपण आता आपला ब्रश आहे ना, मी आता तुम्हाला स्वच्छ करून दाखवते ब्रशच्या मदतीने. हे बघा ब्रश आपला किती क्लीन होता, यामध्ये बघा किती कचरा साचलेला आहे. व्यवस्थित असं पूर्ण काही कचरा, भरपूर असा कचरा आहे त्यामध्ये. हे आपण पूर्ण व्यवस्थित असं स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यांच्या साईडनी. बघू शकता एवढा कचरा निघालेला आहे आपला. अशी जर सर्व्हिसिंग केली ना तर मशीन आपली व्यवस्थित चालते. इथं जर कचरा अडकला असेल तर आवाज येतो आणि कपडाही पाठीमागं सरकत नाही. ब्लाऊज शिवताना आपण ब्लाऊजचा कपडा आपला पाठीमागे न सरकण्याचं कारण म्हणजे इथं जो कचरा बसलेला असतो तो कचरा आहे. आता आपलं इथलं क्लीन झालेलं आहे. आता आपण हे लगेच लावून घ्यायचं आहे. एक एक पार्ट म्हणजे आपलं व्यवस्थित सर्व्हिसिंग करताना अडचण येत नाही. त्यामुळं हे आपण सुरुवातीला लावून घेऊयात. हा साईडला इकडे सरकवायचा आणि हे आपण इथं लगेच लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले नट जे आहे ते व्यवस्थित राहतील, म्हणजे मिक्स होणार नाहीत. कारण वेगवेगळ्या पार्टचे वेगवेगळे नट असतात, मिक्स नाही करायचं. परत आपल्या लक्षात येण्यासाठी हे इथं बसून घेतलेलं आहे, परत मी फिट करून घेते. आता आपल्याला दुसरा पार्ट बघूयात. आता दुसरा पार्ट म्हणजे हा साईडचा पार्ट आहे तो काढून घेऊया आणि इथंही आपलं जे कचरा बसलेला आहे ते काढून घेऊयात. आता काढताना आपल्याला बघा हे असं व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे. मशीन सर्व्हिसिंग करताना व्यवस्थित हे नट आहे ते व्यवस्थित ठेवायचे, म्हणजे परत आपल्याला हे बघा हे आपल्याला हे पण काढून घ्यायचं आहे. आणि हे असं हा नट काढायचा नाही काढलं तरी चालतं. हा नट फक्त ढिल्लं करायचं जेणेकरून हा पार्ट आपला काढता येईल. बघू शकता आता इथं पण भरपूर असा कचरा साचलेला आहे. आता मी तुम्हाला दाखवते. शिलाई करताना धागे दोरे जातात, त्याचबरोबर आपलं धूळही जाते, त्यामुळे मशीन आपली खराब होते. त्यामुळे बघू शकता व्हाईट कलरचा ब्रश होता, ब्रश आपला पूर्ण ब्लॅक झालेला आहे.
असं आपण व्यवस्थित असं ब्रशनं स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि मशीनला नेहमी 8 दिवसातून एकदा तरी ऑइलिंग करायचं. मशीनला जर तेल केलं ना तुम्ही, मशीन आपली खराब होत नाही. जो कचरा आहे तो बाहेर येतो आपला, बघू शकता व्यवस्थित असं. आता आपल्याला पुसून घ्यायचं आहे कपड्याने, व्यवस्थित असं हे पुसून घ्यायचं आहे. असं असं व्यवस्थित असं हाताने आतमध्ये हात हे करून व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे कपड्याने. बघू शकता कपडा आहे आपला. मी नेहमी 8 दिवसाला तेल करते, त्यामुळं इथं तेल दिसत आहे तुम्हाला. आता हे इथलं झालेलं आहे. आता आपल्याला हा जो एखाद्या वेळेस शिलाई करताना हा जर ढिल्ला झाला असेल पार्ट तुमचा, तर हे इथं तुम्ही असं फिट करू शकता. हा नट आहे इथं, हा फिट केल्यानंतर शिलाई करताना तुमचं दोरा खालीवरी होतो इथं सारखं सतत हे अडकतं, त्यामुळे हे इथं फिट करून घ्यायचं आहे. आता आपली इथली झालेली आहे. आपण हे आता लावून घेऊया. असं लावायचं आहे. हे जे आहे ते बघा ह्या खाचेमध्ये हे असं व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे. आणि हा नट आहे तो आपल्याला इथं जसा आहे तसा, जसा पहिला होता ना तसा लावून घ्यायचा आहे. नट आपल्याला हाही फिट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. असा नट फिट करायचे परफेक्ट. आपले नट आपण ढिले केलेले असतात, व्यवस्थित हे फिट करून घ्यायचं, म्हणजे शिलाई करताना परत काही प्रॉब्लेम येऊ नये. आणि हे आपलं जे असतं मार्टूर तेच वापरायचं आहे. मशीनसोबत जे मिळतं आपल्याला, त्यामुळे नट खोलतात व्यवस्थित. हे फिट झालेलं आहे. आता मी तुम्हाला खालच्या साईडचं कसं व्यवस्थित क्लीन करायचं ते दाखवते. मशीन आहे ते आपण अशी करून घेऊया बघा. व्यवस्थित असं ठेवायचं आहे. मशीनला जपायचं आहे, थोडंसं शटल खाली करून घ्यायचं आणि मशीन आपण अशी उलटी करून घ्यायची आहे. आता बघा हे आपण डब्बे वगैरे इथलं काढलेलं आहे. आता बघा हे आपला कचरा बसलेला, जी धूळ जमा झालेली आहे ती पुसून घेऊयात आपण सुरुवातीला. बघू शकता किती कचरा बसलेला आहे इथे. बघू शकता ही कचरा किती निघत आहे आपला. अशा पद्धतीने मशीनमध्ये धूळ बसते, त्यामुळे मशीनचा आवाज येतो जोरजोरात आणि मशीनही व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे 2-3 महिन्यामध्ये एकदा तरी आपण मशीनची फुल सर्व्हिसिंग घरच्या घरी करून घ्यायची आहे. बाहेर आपण मशीन सर्व्हिसिंग करायला गेलं तर 500 रुपये तर घेतात. ते आपण घरच्या घरी आपण परफेक्ट आपलं स्वतःच्या हाताने मशीन सर्व्हिसिंग करू शकतो. आपला वेळ वाचतो, पैसे वाचतात. त्यामुळे हा एकदा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की एकदा घरच्या घरी मशीनची सर्व्हिसिंग करून घ्या. हे व्यवस्थित इथं जर दोरे वगैरे अडकलेले असतील तर हेही आपण इथं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर खालच्याही साईडची आपली पूर्ण क्लिनिंग झालेली आहे. आता आपण मशीन उचलून घेऊया आणि आणखीन एक पार्ट राहिलेला आहे तो दाखवते. हे कपड्यानं क्लीन करून घेऊयात. हे जे आहे तेल वगैरे केलेलं आपलं. तुम्हाला मशीनला ऑइलिंग कुठं कुठं करायचं तेही दाखवते. अगोदर पूर्ण क्लिनिंग करून घेऊ आपण आणि मग आता हे मशीनचा दुसरा पार्ट दाखवते. आणि हा सांभाळून मशीन व्यवस्थित अशी करायची आहे. आता बघा चाक जर जाम झाला असेल तर इथं तेल सोडून घ्यायचं आहे आपल्याला. इथल्या बाजूला मशीनचं जर चाक जाम झाला असेल तर इथं तेल करायचं आहे आपल्याला, कारण इथं तेल केल्यामुळे आणि इथं एखाद्या वेळेस दोरा वगैरे अडकलेला असतो, त्यामुळं आपण इथं तेल करून घ्यायचं आहे आणि हे असं फिरवायचं आहे. आता बघा आणखीन एक ठिकाणी आपण हे बघूयात. आता हा जो पार्ट आहे हा पार्ट हाही आपण काढूयात.
आणि हेही बघूयात. आता हे स्वच्छ करून घेऊयात. आणि हे जे आहे ते आपण ब्रशनी हे आतमधला पण कचरा इकडच्या बाजूने स्वच्छ करून घ्यायचा आहे. इथं जर कचरा वगैरे काय अडकला असेल, कारण आपण इथून तेल करतो, इथून धुळी जाऊ शकते, म्हणून हे जे आहे ते आपण असं स्वच्छ करून घ्यायचं आहे. ब्रश जो आहे तो आतमध्ये व्यवस्थित असा फिरून घ्यायचा आहे. बघू शकता ब्रश कसा होता आणि आपला कसा झालेला. अशी मशीनची क्लिनिंग घरच्या घरी केली ना तर मशीन बिघडण्याचा प्रॉब्लेमच येत नाही. घरच्या घरी तुम्ही स्वतः करू शकता हे. आणि लगेच लावून घ्यायचं आहे. फिट करू आपण. फिट झालेलं आहे. आता आपली पूर्ण मशीनची सर्व्हिसिंग झालेली आहे. आता तेल कुठं कुठं करायचं ते दाखवते. तर बघा इतका असा कचरा निघालेला आहे आपला मशीन साफ करताना. एवढा मशीनमध्ये कचरा झालेला. जर कचरा अडकला असेल इथं तर मशीनचा कपडा बिलकुल सरकत नाही. मशीनचा आवाजही खूप येतो. त्यामुळं हे आपण मशीनच्या सर्व्हिसिंग केली. तर तेल कुठं कुठं करायचं ते बघून घेऊया. तेल करताना बघा इथं करायचं, इथं करायचं, इथं करायचं आहे. जिथं जिथं बाण केलेले असतात तेल करण्यासाठी त्यामध्ये तेल करायचं. इथं करायचं ऑइलिंगसाठी. तिथे त्याने असे बाण केलेले असतात. हे बघू शकता हे बाण आहेत. हे बाण जे आहेत त्याप्रमाणे तेल करायचं आहे. इथं इथं करायचं, परत इथं एक करायचं. इथं चाकामध्ये मगाशी केलेलं आहे आपण, चाकामध्ये करायचं. इथं थोडंसं करायचं आहे आणि त्या परत इथंही करून घ्यायचं आहे. नटवरही थोडं थोडं सोडायचं आणि दात्रे असतात ना त्या दात्र्यावरती थोडंसं करायचं आहे. हा नट आहे यावरती थोडंसं सोडायचं, म्हणजे ज्यावेळेस सुई काढू आपण त्यावेळेस व्यवस्थित तो नट आपला व्यवस्थित निघला जाईल. त्यासाठी थोडं थोडं तेल सर्व बाजूला करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही मशीनची सर्व्हिसिंग केली आणि 8 दिवसाला जर मशीनचं ऑइलिंग केलं तर तुमची मशीन आवाज करत नाही, कधीही बिघडत नाही, तिचा दोरा वगैरे तुटत नाही. तर अशा पद्धतीने मशीनची सर्व्हिसिंग करून घ्या, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज शिवताना किंवा ड्रेस शिवताना काही काम करताना त्यामध्ये अडथळा निर्माण होणार नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.